हॅलो. मी पहिल्यांदा आहे ना, हा रोड एवढा भकास दिसतोय, भकास एवढा पहिल्यांदा आयुष्यात. नाही सदैव गर्दी असते काय. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस, तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वंडर विथ तेजस. आणि सकाळच्या 6:15 झालेले तर आपण निघालो आहे भटकंतीला. आपली भटकंती कुठं असणार, तर आज आपली भटकंती आहे रोहिडा किल्ल्याला. रोहिडा गड म्हणलं पाहिजे तसं, तर काही म्हणा, किल्ला गड चालतं आहे आपल्याला. तर रोहिडा किल्ल्याला चालू आहे. अंडररेटेड फोर्ट आहे, पुण्याजवळचा अतिशय सुंदर इतिहासातील महत्त्वाचा गड म्हणला तरी चालेल. अशा किल्ल्यावर आपण चाललेलं आहे. सध्या तरी आपण एकटा आहे, अजून एक साथीदार आपल्याला भेटणार आहे पुढं, त्याला घेऊन आपण निघाला. तर भेटू आपण डायरेक्ट त्या साथीदारापाशीच. तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपलं पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि आपला जो दुसरा साथीदार होता निखिल पोचलेला आहे. त्याला भूमकर चौकातून घेतलेला आहे, पेट्रोल टाकलेलं आहे ना आपण आता निघत आहोत. बघू, मला एक गोष्ट समजा नाही, जर मी काय म्हणतात त्याला नॉईज कॅन्सलेशन चालू केले का बंद केले माझ्या लक्षात येत नाही. तर नमस्कार मित्रांनो, काय मस्त व्ह्यू दिसायला आलाय कात्रज घाटातला. भेंडी कडक एकदम कडक असं फील व्हायला आलं. नुसती हिरवळ, ओरिजिनल हिरवळ. आणि आपल्या पुढे आहे तो कात्रजचा बोर्ड, कात्रज डॅम. सगळे रायडर ट्रेकर्स ह्या रोडला खूप भरलेले आहेत सध्या. म्हणजे कॉपीराईट आहे माझ्या चांगल्या व्हिडिओला. कॉपीराईट आहे, नॉन कॉपीराईट म्युझिक वापरून. कसा दिसतोय आता कॅमेरात बोगदा सांगा. मला तर वाटायला लागले बोगद्यात क्लिअर व्ह्यू घ्यायला आला. लेट्स सी. आपण बघू, जेव्हा आपण व्हिडिओ एडिट करू तेव्हा आपल्याला अंदाज येईल. एक क्विक अपडेट की आता आपण कात्रजच्या बोगद्याच्या बाहेर आलेलो आहे आणि बघितलं आम्हाला 40 किलोमीटर जायचं आहे. त्याला आपल्याला लागेल अर्धा तास काय असेल ते. आम्हाला वाटलेलं जाम पाऊस असेल, पण सध्या पाऊस नाही आहे, जरा बरं वाटायला आलेलं आहे पाऊस नसल्याचा फायदा. काही ठिकाणी तर अजून काळं ढग दिसते जोराचं. आम्हाला तर लागलेलं नाही सध्या, म्हणजे पुण्या शहरात होतो तोपर्यंत होतो, पुण्याच्या बाहेर आल्यापासून नाही लागलं. तो चांगलं वाटायला आलेलं आहे. पुढं बघूया पुढं काय होतं पुढच्या पुढे.
पाऊस नाही म्हणून ज्या गोष्टीचा आम्ही आनंद खुश होतो तो आता जे आम्हाला ह्या साईडचं दृश्य दिसते त्यावरून आम्हाला वाटतं की नाही खूप म्हणजे खूप जोरात पाऊस आहे. कसं करू आता. रेनकोट घातलेलं नाही आम्हीच दोघं रस्त्यावर असा विदाऊट रेनकोट घालून चाललेलो गाडी. चलो देखते हैं आगे क्या होता है. तर आता आम्हाला पाऊस लागलेला आहे, मोठा लागलेला आहे, त्यामुळे जरा आम्ही थांबून रेनकोट्स परिधान केले आम्ही आणि निघालो. मला जरा याचा सेटिंगचे बघाय पाहिजे कुठं लावले, ह्याचा गाडीचा आवाज ह्याला जास्त येणार नाही. गाडीचा हवेचा हे आवाज कमी आला पाहिजे. मी तशी केलं तर थोडंफार पण ते झालं नाही राव. हो परत एकदा अजून काय करता येईल. आणि आता उजडल्या गतीचा चलो पुढं हो. आपण मुख्य रस्ता सोडून भोरकडे चालू आहे. आपल्याला माझ्यामध्ये ही नेरा नदी दुथडी भरून व्हायला लागल्या राव. वा वा आवडलं आपल्या पावसाळ्यात दिवसात. हा रस्ता बी सिनिंग वाटतं, सुंदर वाटतं. मला असं वाटतं मी अगोदर हे ऑलरेडी दाखवून झालेलं आहे सगळं. तर आपल्याला पहिला आजचा सूर्यप्रकाश भेटलेला आहे. रेनबो कुठं दिसतोय आम्ही म्हणतो इंद्रधनुष्य मराठीत आपल्या भाषेत. मस्त वाटाय जरा गरम गरम लागल्यामुळं जवळ आलेलो आहे आम्ही. आता आम्ही भोर पार केले. जो भोर ते कुठला किल्ला महाबळेश्वर रोड आहे वाई त्या मार्गावर. मला कसं वाटतं तो विचित्रगड आहे की काही तोलवण तसाच वाटतोय. मला पण फिक्स माहीत नाही, गेल्यावर कळेल. तर खानापूरपासून आम्ही आत वळालेलो आहे आणि माझ्या म्हणजे कसलं सुंदर वाटते असं गावाकडचं वातावरण. सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. आम्हाला विचित्रगडाची एक झलक दिसली पण तो सध्या आहे ढगाच्या आत. त्याचा खालचा बेस आम्हाला थोडा थोडा दिसतोय पण तो दिसत नाही. तुम्ही जरा हिरवळीचा आनंद घे. हिरवळ. तर आता आपण रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याला पोचलेला आहे. बाजारवाडी गाव आहे तिथे आणि आपण ट्रेक चालू करणार आहे.